नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सगळे. तर काय झाले माहितीये का विषय. तर मी लय भांडतोय, लय मी बायकोला त्रास देतोय, लय छेड करतोय, असं सगळ्याचा गैरसमज होतोय. बरं जाऊ द्या, चुकी का आता मला माहिती आहे चुकी कोणाची आहे किंवा काय आहे. तरी पण मी काय करतो माहितीये का, आजपासून मला आहे ना भांडणच करायची नाही. चला मग आपण आहे ना काय करू माहितीये का, मी मी काय करतो, भांडणं नाही करत आता अजिबात. आणि काय गोष्टी आहेत समजून घेतो. जाऊ द्या मोर द्या, काय करायला लागले बघ ही मॅडम आमची काय करायला लागली. होय ग, काय काय करली. काय आवरायला लागलं काय? बरं जाऊ दे, आजपासून आहे ना, होय का, मी ठरवलंय की आजपासून मी तुझ्यावर रागवणार नाही, काहीच नकोय भांडण मला नाही काय तसलं करणार. बोल नका राहू दे. अरे आम्ही मिटवायला आलोय भांडण. मी म्हणलं की तुला आता भांडण नाही करणार, अजिबात काय नाही करणार, मी तुला रागानं कायमचंच आहे बोलणार नाही. तुमचं, एक दिवस ऐकत नाही. हा? कायमचंच आहे म्हटलं. बघा आता मी म्हणा लागलोय, मी रागवणार नाही, भांडणं करणार नाही. मी म्हणलं नीट राहतो, तुझ्या संग चांगलं बोलतो, समजून घेतो. तू पण मला थोडं हे कर, नाही का, व्यवस्थित राहा माझ्या संग. काय मी काय चुकते हो? हा काय चुकते म्हणजे हेच की बाबा, काय घरामध्ये समजा खाण्यापिण्याच्या बाबतीत जरा किरकिर होते माझी, तर तेवढं जरा समजून घे. हा, एक दिवसच असलं म्हणजे काय वाटत नाही माणसाला. रोज उठून तेच किरकिर आहे तुमची प्रत्येक वेळेस म्हणल्यानंतर माणूस चिडून जात नाही. मला आता ना इच्छाच नाही राहिली माफी करायची, माफी पण अगं मागायची मी आणि काय म्हणलं कशाचीच नाही. तुला, मी मिटवायला आलोय म्हणलं. मी म्हणलं आता सगळं जे आता बऱ्याच ताई कमेंट करून मलाच दोष देते, त्या प्रत्येक वेळेस म्हणते ते की किरकिर करू नको, असं करू नको, तसं करू नको. बरं जाऊ द्या, माझी चुकी असेल, मला माहिती आहे कोणाची चुकी आहे किंवा काय पुन्हा नाही. चुकी म्हणजे तुमची चुकी आहे. बरं ठीक आहे ना, मी माझी चुकी म्हणतो ना, तरी पण तू म्हणलं ना, मी आता आजपासून नीट राहतो, काय भांडणं करत नाही, काय नाही. हा, हे एक जाऊ दे का आठवडा, मग मला समजेल की तुम्हाला होय बाबा तुमचं बोललेलं खरंच बरोबर आहे म्हणून. हे आज बोलताय आणि परत 2 तासानंतर परत कशावर तरी तुमचं चालू होतं. अगं पण मी, तू असं दाखवून द्यायला लागले की मीच चुकीचं आहे सगळं. नाही हा, बाबा तुमची काय चुकी नाही, चुकली मी. मी मिटवायला आलोय, मी म्हणतोय भांडणं नाही करणार, आजपासून व्यवस्थित राहतो सगळं काय, तर तू माझ्यावरच परत किरकिर करायला लागली आहेस. हा, म्हणलं की नाही म्हणलं की मग राहू दे की, मी कुठं काय म्हणलं की. काय, नाहीच सरक म्हणलं की तिकडं, मग. मला बसू दे जरा. हम्म. हा, नाही म्हणलं की मग मी कुठं काय म्हणलं आता, नाहीच म्हणलंय ना, मी बी शांतच आहे की. तर काय होतं प्रत्येक वेळेस आहे ना, भांडणं होत्यात. आता भांडणाला कारण बी तसंच असते. तरी पण म्हणलं, मी आज म्हणलं बाबा जाऊ द्या, लय किरकिर नको करायला, लय वादावाद व्हायला लागली ती आणि घरातलं वातावरण बी बिघडायला लागले. म्हणून मी आज माघार घेतली. म्हणलं बाबा भांडणं नाही करणार, मी व्यवस्थित राहतो, सगळं राहतो. मी स्वतःहून आलो बोलायला. तर आता बघा कसं करायला लागले ही. मी हा, काय केलं एक आठवडा तुम्हाला? बघायचं म्हणते म्हणजे मी काय इथं काही ही आहे काय, एक आठवडा बघायला. मग बरोबरच आहे की. हा, एक दिवस आणि 2 दिवस म्हणजे हे असं माणूस गोड जाणून देते की बोलणार. सगळं. बरं मला एक सांगा, टाळी एक हातानं वाजते का, टाळी एक हातानं वाजते का, कुणी सांगा, कुणी ज्यांचं लग्न झालं ना त्यांच्या घरात पण असंच भांडणं होत असतील, तर कोणाची एकाची चुकी असते का? का मुदाम कोणाला हौस आहे घरामध्ये भांडणं करायला मग. हा, ते फक्त एक एक्झाम्पल आहे, टाळी खाताना, मग ते प्रत्येक ठिकाणी लागू होत नाही ते. अरे लागू कसं होत नाही. बघा आता हिचं बघितलं का टुनिंग कसं आहे बोलायचं. मी मिटवायला आलोय, मी म्हणलं भांडणं करत अहो पण नाही. मी म्हणलं ना आता माझं काहीच नाही म्हणून, विनाकारण काय उगाच मग मोबाईल छानपण दाखवायचं. एक आठवडा काय बघायचं. मग होयच की, मला बघितलं अनुभव आहे रोजचा हा. परत शहाणपण करा, शहाणपणाच्या गोष्टी करायला लागल्या मग बघा. आता बरोबर आहे ना, बोलायचं माझी मला बोला ना, मोबाईल काढून काय बोलत बसायला लागलाय. आता बरेच जण ताई मलाच नावं ठेवतात ना, किंवा दिसतंय तू असं लोकांना ते करतो, पुन्हा तू तसं चुकी आहे करतो, ते. तुझी चुकी आहे, जरा भांडणाला समजून परत घेत नाही जाऊ. तुम्ही प्रत्येक वेळेस. पुरुषाचं काय असतंय, बाईला समजून घ्यायचं, तर उलटच आहे आमच्या घरात. समजून घ्यायचं म्हणजे काय मन बिन आहे का नाही का, काय नुसतंच समजून घेतो आयुष्याचं आता आयुष्य. आम्ही 4 भिंतीच्या बाहेर का कुठं जातो का, काय चिडचिड झाले काय ते नवऱ्यावरच निघणार आहे ना. जरा काय तोंडात काय काढायला, शब्द काढायला उशीर नाही. असंच कसं म्हणले आणि तसंच कसं म्हणले, उगाच्या उगा आलात माझ्यापाशी दाखवायला, आणि एवढं मी ऐकतो आणि असं करतो आणि तसं करतो. 8 दिवस आधी करून दाखवा, खरंच ऐकताय का नाही, तर मग मला मान्य होईल. आता बोलणार आणि परत चालू करणार. हे बघा, हे जे काय ज्यांनी कुणी मला कमेंट करून नाव ठेवतात ना, त्यांनी हे बघावं, हे बघावं असं. त्यांना काय माहितीये, हा. हे तुम्ही आता फक्त व्हिडिओ चालाय म्हणून सगळी नका. काय व्हिडिओ चालाय, आता व्हिडिओ बंद झाला की बघ कसं माझ्या संग ताना ताना ती करताय. मन आहे ना आपल्याकडं, लातो की भूत बातोस नाही मांडे, ही अशी अशी होय, गत होय, आहे. होय. किती गोड बोलाय कुत्र्याशी पण वाकडत असते. काही पण बोलू नका बरं का विनाकारण. काय मग मी मिटवायला आलं तर भांडणं कशाला माझ्या संग भांडणं करायला लागली आता. हा, एवढं रागाला आणते जण परत म्हणतेस की असं करता आणि तसं करताय. हा, हा, ऐक. मिटवायला मी आलो तर माझ्या संगच परत उलट तंडा लागली. हाच राक्षस येतो ना बाहेर, ह्याला आधी काय आधी- राक्षस, आधी स्वतः- राक्षस आहे का मी? हो, मी हे राक्षस आहे? उद्भवत ना तुम्हाला, आधी ह्याच्यावर कंट्रोल ठेवा ना, मग मला बोला. काय
तुझं मला सगळं कळतं माहिती का होतं, हे तुमची 5 मिनिटाची नसते नाटक आहेत, ही नसती सकाळ सकाळ अशी. मी भांडणं मिटवायला आलो तर तू माझ्यावरच परत हे तडा हात लागली काय तर उचलायचा आणि तोंडाला हे करायचं हे माहिती काय मला आहे, पहिल्यापासून. लायकीतच ठेवायला पाहिजे तुला आहे ना गोड बोलून जमणारच नाही मला जरा तुला असंच राहायचं तर असंच राहा किरकिर पाहिजे ना तुला किरकिरच पाहिजे बघ तुला मला कसं माहिती आहे करतो तुमचा काय स्वभाव आता. आहे. उठ उठ ते कर स्वयंपाक जा तिकडे लोकाला दाखवण्यापुरतं अरे तिकडे, सगळं केलेलं उठ. आहे. गप गिळ मला हा. नका सांगू.